दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाची तयारी आता पूर्ण झाली आहे। 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन सुद्धा शिवसैनिकांना करतील। वर्धापन दिनानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेचा सुद्धा शुभारंभ करण्यात येणार आहे। लॉजिस्टिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्रांचं वितरण सुद्धा केलं जाईल। कवी नितीन चंदनशिवे, स्टँड अप कॉमेडियन मंदार भिडे यांचं विशेष सादरीकरण सुद्धा यावेळी केलं जाणार आहे। बातमी गिरगावातून आहे। गिरगावातील पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आता आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवरती गुन्हा दाखल झालाय। सरकारी आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। फुटपाथांवरती मारणाऱ्या पांढऱ्या पट्ट्याला मनसेनं विरोध केला। विरोधी प्रदर्शन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आता आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आंदोलन मनसैनिकांनी केलेलं होतं। सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझी सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, आपण बघतोय की मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये या पांढऱ्या पट्ट्यांचं राजकारण सध्या सुरू आहे। पांढऱ्या पट्ट्या घातल्या की तिकडे मनसेचे सैनिक येतात आणि तिकडे लगेच त्या पांढऱ्या पट्ट्या हटवण्याचं मोहीम सुरू होते। अशाच पद्धतीनं गिरगावमध्ये सुद्धा एक असा प्रकारचा मुद्दा उपस्थित आलेला होता आणि मात्र कोर्टानं या मनसैनिकांवरती आता गुन्हा दाखल केलेला आहे। काय माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या पांढऱ्या पट्ट्यांचा वाद जो आहे तो वारंवार दिसून आलेला पाहायला मिळाला। खरं तर इन्फ्लुएन्सर वेद पाठक यांनी त्यांच्या सोसायटीत ज्या पांढऱ्या पट्ट्या मारल्या होत्या त्याच्यानंतर हा वाद जो आहे तो उफाळून आलेला पाहायला मिळाला। मग दादर असेल, गिरगाव असेल, तिथे मनसेनी देखील या सगळ्या वादामध्ये उडी टाकली आणि गिरगावमध्ये तर आपण बघितलं तर प्रदर्शनं देखील केलेली पाहायला मिळाली आणि फुटपाथवरील पांढऱ्या पट्ट्यांवर करड्या रंगाचा स्प्रे मारून विरोध प्रदर्शन देखील करण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केलेला होता। त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं आणि आता सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। भारतीय न्याय संहितेचा कलम 223 अंतर्गत ही पोलिसांनी कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।